मग अशा खोट्या केसेस दाखल होतात का? म्हणजे कधीतरी तुम्ही असं हं. असं आरोपीच्या बाजूनी असे लढले आहेत का? हो. आता आरोपीच्या बाजूने सांगायचं झालं तर खोट्या केसेस होतात दाखल. म्हणजे माझ्याकडे एक असं मॅटर होतं की त्याच्यात ती स्वतः BE होती. म्हणजे इंजिनिअरिंग, बॅचलर इन इंजिनिअरिंग केलेलं होतं. पण हे मलासुद्धा तिने सांगितलेलं नव्हतं. मी काहीच करत नाही आहे, मला एवढे पैसे मिळवून द्या वगैरे अशा स्वरूपाचं तिचं होतं. पण मला तिचं एकंदर राहणीमान असं जरा संशयास्पद मला वाटलं होतं की अ, असं म्हणजे व्यवस्थित राहत होती. तर म्हटलं आणि तसं बोलणं पण तसं हे होतं की तिचं थोडंसं इंग्लिशकडे झुकणारं वगैरे असं स्वरूपाचं होतं. मग मी थोडी चौकशी केली. आम्हालासुद्धा आमचे स्पाईज लावायला लागतात म्हणजे असे की काय आहे नक्की त्याच्यामागे रिसर्च थोडा करावाच लागतो. तर त्याप्रमाणे केलं होतं. तिचं इंजिनिअरिंग झालेलं होतं. तर तरीसुद्धा मी ते तिला डिस्क्लोज नाही केलं की हे आहे म्हणजे मला हे माहिती आहे. मग तिला विचारलं तुझी काय डिमांड आहे, काय आहे? तर मग मला अमुक-अमुक रक्कम मिळाली पाहिजे. अशा स्वरूपाचं तिचं सगळं होतं. पण असं झालं की आता ते समोरच्या पार्टीला माहितीच आहे ना की हे इंजिनिअरिंग ही ग्रॅज्युएट आहे. ती कुठेही जॉब करू शकते. मग हा आता तिला कसं घर बसल्या पैसे मिळवायचे होते. त्याच्याकडून एक्स्टॉर्ट करायचे होते पैसे. तर त्याच्यासाठी ती अगदी इनोसंट असल्याचं हे करत होती. पण समोरच्या पार्टीकडून इव्हिडन्स दिले गेले धडाधड की हिचं इंजिनिअरिंगचं हे ते सगळ्या गोष्टी. आणि आता सुप्रीम कोर्टपर्यंत असं कोर्टाचा व्ह्यू आहे, जर तू शिकलेली आहेस, तू कमवू शकतेस, तर तू ते पहिलं केलं पाहिजेस असं. मग त्याच्यामध्ये हाच मुद्दा आहे की ह्याचा प्रत्येक लॉचा यूज आणि मिसयूज होतोच. तर ह्या कायद्याचा पण मिसयूज होतो. हुंडाबळी म्हणा किंवा हे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा, त्याचा पण मिसयूज स्त्री असल्याचं एक हत्यार उपसलं जातं ते. अशा पण केसेस आहेत. काही जेन्युइन तर आहेतच, जसं मी आत्ता म्हटलं, आणि ह्यासुद्धा आहेत की मला फुकटचे पैसे मिळत आहेत, तर मग आपण हे करूया. हल्ली पुरुष पण पुढे येतात ना की आमच्यावर अत्याचार होतो म्हणून. असं हं. घडतंय का? तुम्ही हो, लढवली अशी हो. केस? नाही, पुरुषांची तरी अजून माझ्याकडे आलेली नाही, पण म्हणजे मला आवडेल ते चालवायला पण पण. असं ऐकतो ना आपण की हो, पुरुष हो, पण म्हणतात हो. आमच्यावर पण हल्ली होतोय अत्याचार असं. जसं मी मगाच म्हटलं की आत्ता महिला अबला फार राहिलेल्या नाही आहेत. आता कितीतरी म्हणजे आपल्या मोदीजींच्या सरकारने कितीतरी अशा स्कीम आणलेल्या आहेत. नारी शक्ती कितीतरी प्रमोट केलं जातं. त्यामुळे महिला अबला राहिलेल्या नाही आहेत आता. आता त्या सबला होण्याकडे जात आहेत. कारण सरकार चांगलं काम करतं आहे आपलं. त्यामुळे त्या दृष्टीने बघायला गेलं तर म्हणजे आता आपण काय प्रश्न विचारला त्याप्रमाणे मागे एक दिल्लीमध्ये तसं झाली होती ना घटना की पुरुषांवर म्हणजे तेच सांगायचं म्हणजे आता स्त्रिया सक्षम व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे ते पण त्याच्या पण केसेस उघडकीस येतातच आहेत. तर ह्याच्यामध्ये अजून एक म्हणजे सोशल मीडियाचा वाढता प्रभाव कसा आहे हे सुद्धा सांगण्यासारखे एक माझ्याकडे एक असं मॅटर होतं की ज्याच्यामध्ये जो आरोपी होता त्याने तो एक ब्रुटल मर्डर होता म्हणजे बॉडी वगैरे सगळं जाळून टाकली वगैरे अशा स्वरूपाची ती घटना होती. आणि त्याने पोलिसांना मिसगाईड करण्यासाठी तो मोबाईल त्याने त्या ट्रकमधून फेकून दिला होता. सेम दृश्यम पिक्चरमध्ये दाखवल्यासारखी त्याने ती सगळं क्रिएट केलं होतं. आणि तो मोबाईल पोचला तिकडे तमिळनाडू वगैरे साऊथ साईडला. त्याच्यानंतर पोलीस इकडे तपास करतायत आणि तिथून त्या मोबाईलमधून त्याच्यानंतर हा तिकडे गेला म्हणजे ह्याचं पण ट्रेस झालं होतं ते लोकेशन. तिथून त्याने फोन करायचा की मी इकडे आलो आहे, मी तिकडे आलो आहे असं. आणि ती एक घटना म्हणजे अशी होती की एकदम ब्रुटल मर्डर होता. पोलिसांना गुंगारा देऊन त्याने हे केलं, पण पोलिसांचं काम बरोबर चोखपणे केलं. त्याच्या मुसक्या आवळून त्याला इकडे आणलं होतं. अशी एक घटना सांगता येईल. आणि दुसरी पण ती म्हणजे जसं आत्ता मी बोलले ती हेच दुष्यम स्टाईल म्हणजे सोशल मीडियाचा किती त्यांचा पगडा असतो ह्या लोकांवर ते ह्याच्यातून दिसतं की ती पण दृश्यम स्टाईल स्टोरी की सिम कार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये मैताचं म्हणजे जो मृत व्यक्ती होता पण DNA मॅच झाले म्हणजे मृत व्यक्तीचा जळलेलं बॉडी. दुसरी स्टोरी डिटेलमध्ये सांगा. दुसरी स्टोरी अशी होती की तो जो आरोपी होता तो देणं लागत होता 41 लाख वगैरे अशी अमाऊंट त्याने त्या मयत व्यक्तीकडून घेतली होती. तो त्याचा मित्र होता. घेतली होती वारंवार की मी इकडे इन्व्हेस्ट करणार, मी तिकडे इन्व्हेस्ट करणार वगैरे सगळे. आणि त्याने सुद्धा मित्र असल्यामुळे त्याच्यावर डोळे झाकून भरोसा ठेवून त्याने दिली होती वेळोवेळी. पैशाचा त्यांच्यात वाद नव्हता, पण कुठल्या तरी एका क्षणी काहीतरी झालं असावं कारण ज्या चार्जशीटमध्ये तसं दिलं नव्हतं की
म्हणजे घटना घडायच्या अगोदर त्यांचा काय वाद होता वगैरे असं दिलं नव्हतं. पण वाद होता असेल त्याच्यानंतर त्याने त्याला घेऊन गेला गाडीतून की आपण जाऊया, एक जयंतीचा कार्यक्रम आहे तिकडे जाऊया. म्हणजे वाटेत त्याला संपूर्णपणे त्याच्या मणक्यामध्ये हे दिलं, काय उंदीर मारण्याचं रॅटनॉल काहीतरी इंजेक्शन असं दिलं. त्याने ते इंजेक्शन दिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. मग त्याची बॉडी जाळली अशी ती सोलापूर वगैरे साईडला. आणि त्याचा जो मोबाईल होता तो मोबाईल दिला फेकून, म्हणजे हँडसेट दिला फेकून. त्याच्यानंतर त्याचं सिम कार्ड काढून घेतलं. सिम कार्ड काढून घेतल्यानंतर ते लपवून ठेवलं आणि एखाद महिन्यानंतर त्याने नवीन मोबाईल खरेदी केला त्याच्याच नावावर, त्या मयत व्यक्तीच्या, जेणेकरून दाखवता येईल की हा जिवंत आहे म्हणून. आणि मग ते काय करायचं, तो एक 8-10 दिवसाच्या गॅपने अशा अमुक अशा ठिकाणी असा खूप लांब जायचा, तिथे ते सिम कार्ड टाकायचं आणि तिथून फोन करायचा की मी माझं लग्न झालेलं आहे वगैरे अशा स्वरूपाची त्याची तो स्टोरी सांगायचा. मी काय परत येत नसतो, हे नसतो ते नसतो, मी परत यायचा. एक दिवस काय झालं, हे असं त्याचं 1.5 वर्ष चालू होतं. बापरे. 1.5 वर्ष त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. मग ती महिलेची जी मयताची जी बायको होती तिला ती हे झाली ना की याने लग्न केलं म्हणजे काय. मग ती पोलिसांकडे गेली. 498A दाखल झाला की ह्याने खूप छळ केला होता वगैरे सगळं हे झालं. त्याच्यानंतर मग ती महिला समिती त्यांच्याकडे गेली. मग एक दिवस असं काय झालं की ह्याचं त्या दिवशी बॅड लक होतं. तो मोबाईल त्याने ते फोन बिन केला सगळं आणि परत येताना मोबाईल बंद करण्याचं विसरला. तो चालू राहिला, सिम कार्ड राहिलं त्याच्यातच. आणि पोलिसांनी तो ट्रॅप केला आणि मग ह्याला बरोबर ह्याच्या मुसक्या आवळल्या. अशा स्वरूपाची ती, म्हणजे त्याने 1.5 वर्ष सगळी यंत्रणा अक्षरशः नाचवली बोटावर. की आपण बघितलं की लग्नामध्ये सुद्धा जे अब्यूज होत असतो तर लिव्ह इनमध्ये जेव्हा राहतात कपल्स तेव्हा त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला काही राईट्स आहेत का? हो, नक्कीच. आता लिव्ह इन रिलेशनशिपची असं काही कोडिफाईड ॲक्ट नाही आहे, ॲक्ट असा निर्मिती त्याची झालेली नाही. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ची व्याख्या ही डोमेस्टिक व्हायलन्सच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे, म्हणजे त्या कायद्यामध्ये आहे. आणि कोणतेही प्रौढ व्यक्ती, 2 प्रौढ व्यक्ती ज्या आहेत ज्यांचं पूर्वी लग्न झालेलं नाही आहे, जे डिवोर्सी नाही आहेत, अशा ज्या व्यक्ती आहेत त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. आणि मग त्यांना, ती महिला असेल तरी लिव्ह इन रिलेशनशिपमधली, तर तिला हे सगळे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खालचे जे तरतुदी आहेत, मेंटेनन्सपासून त्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून होणाऱ्या अपत्यालासुद्धा लेजिटिमेट चाइल्ड म्हणून असं त्याला ते एक स्थान दिलं जातं, मान्यता दिली जाते. आणि तशा प्रकारचे त्यांना हे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली मेंटेनन्स आहे, राहण्यासाठी घर आहे, हे लिव्ह इन रिलेशनशिपमधल्या पार्टनरला, महिलेला मिळू शकतं. पण कायद्याने मान्यता त्याला आहे लिव्ह इन, पण कोडिफाईड ॲक्ट नाही आहे तो. खूप असे महत्त्वाचे प्रश्न, पण ज्याची उत्तरं की पालकांनी दुर्लक्ष करू नये असे कोणते रेड फ्लॅग्स मुलांमधले? पालकांनी दुर्लक्ष करू नये असे रेड फ्लॅग्स म्हणजे त्या आपल्या पाल्याचं वर्तन, त्याच्यामध्ये जर काय तुम्हाला वेगळंपणा जर आढळत असेल तर ते कधी दुर्लक्ष करता कामा नये. त्याचं एकलकोंडे स्वभाव होतो आहे का, किंवा तो उद्धटपणे बोलतो आहे का कोणाशी, किंवा कशाची भीती आहे का, मग ते मानसिक आघात वगैरे काहीतरी झाल्याचं लक्षण असू शकतं. टीनेजर्स रिलेशनशिपमध्ये कोणत्या चुका करतात की ज्यानंतर भारी पडू शकतात? टीनेजर रिलेशनशिपमध्ये म्हणजे मला असं वाटतं की उगाच पिअर प्रेशर घेणं, म्हणजे हां आता असं ट्रेंड आहे तर मी पण तसंच केलं पाहिजे, अदरवाईज ते ऑड मॅन आउटसारखं होईल, मला वेगळं काढलं जाईल. तर तसं मनात विचार येऊ नये टीनेजर्सना. आणि असं सांगता येईल म्हणजे प्रत्येक अल्पवयीन मुलाला कोणत्या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत आईवडिलांनी? अल्पवयीन मुलांना मला तरी वैयक्तिकरित्या असं वाटतं की अल्पवयीन मुलांना प्रत्येक पालकांनी महिलांचा आदर करणं हे तर खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली पाहिजे, ते जेणेकरून हे पोक्सोसारख्या केसेस ह्याचं प्रमाण कमी होईल. त्याच्यानंतर दुसरं असं मला सांगण्यासारखं वाटतं की त्यांनी सोशल मीडियाचा वापर खूप कमी केला पाहिजे, म्हणजे जसं गरज आहे तसाच प्रकारचं त्याचा ॲक्सेस दिला पाहिजे साधारण तासाभरासाठी. कारण सोशल मीडिया जसा त्याचा यूज आहे तसा मिसयूजसुद्धा आहे. आणि आपलं कॉन्टेंट जे आहे किंवा फोटोज वगैरे असं शेअर करणं ह्याच्यावर रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे त्यांना. टॉक्सिक मॅरेज कसं ठरवायचं?
आता पार्टनरचं एकमेकांबद्दलचं जर वर्तनमध्ये चेंज झाला, थोडंसं डॉमिनेटिंग वाटायला लागला, पार्टनर डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये गेले किंवा फोन सतत चेक करणं पार्टनरचा, संशय घेणं, त्याच्यानंतर तिलाच किंवा त्याला स्वतःला काही इंडिपेंडंट मतच नाहीत, अशा प्रकारे ते हे करणं, त्यांना थोडक्यात त्यांच्यावर आपली मतं लादणं, तर मग आपल्याला म्हणता येईल हे रिलेशनशिप फार काळ टिकणारी, टॉक्सिक झालेली आहे व फार काळ टिकणारी नाही, असं म्हणता येईल. शुभांगीताई, तुम्ही इकडे आज आलात आणि खूप अतिशय महत्त्वाच्या आणि सेन्सिटिव्ह अशा विषयावर आपण आज चर्चा केली. खूप खूप धन्यवाद. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.